आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। पनवेल पालिका आरक्षण सोडत कार्यक्रमात गोंधळ झाला। मात्र आरक्षण प्रक्रियेबाबत आक्षेप घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शवला। पनवेलमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा आता राजकीयदृष्ट्या अधिक तापण्याची चिन्ह आहे। अंबरनाथ नगर परिषद निवडणूक मनसे लढणार नाहीये। अपक्ष लढा किंवा कुठून लढायचा हा निर्णय तुम्ही घ्या, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले। बीड नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामने आलेत। उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली। पालघरमधील काशीनाथ चौधरीच्या भाजप प्रवेशाला तात्काळ स्थगिती देण्यात आली आहे। काशीनाथ चौधरीवर साधू हत्याकांड प्रकरणी आरोप असून काशीनाथ चौधरीच्या प्रवेशाला प्रदेश कार्यालयातून स्थगिती देण्यात आली आहे। येवल्यात भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली आहे। माजी खासदार समीर भुजबळांनी युतीची घोषणा केली। राष्ट्रवादीच्या राजेंद्र लोणारींना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली असून भाजप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला। कुणाल कामराच्या कवितेचं समर्थन केल्याप्रकरणी सुषमा अंधारे यांना हक्कभंग समितीने नोटीस पाठवली आहे। विधानसभा सदस्य रमेश बोरणारे यांनी मार्च महिन्यात विधिमंडळात सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग आणला होता। शिवरायांसाठी गुन्हा दाखल झाला याचा अभिमान आहे। शिवाजी महाराजांचे प्रत्येक माणूस पेटून उठतो। मंत्र्यांना पुतळा अनावरणासाठी वेळ नाही, असं वक्तव्य अमित ठाकरे यांनी केलं। भाजपनं वाशिम नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार जाहीर केलाय। भाजपकडून अंतिम निर्णय घेत अनिल केंद्रे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली। यानंतर अनिल केंद्रे यांनी भाजपच्या वतीने भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी जिल्हा निवडणूक प्रमुख राजू पाटील, आमदार श्याम खोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुण्याच्या इंदापूरमध्ये प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत इंदापूरच्या नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं। या रॅलीमध्ये प्रदीप गारटकर यांच्या समवेत शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील, भाजपचे प्रवीण माने यांची विशेष उपस्थिती होती। वेंगुर्ले नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। आमदार दीपक केसरकर यांनी मैदानात उतरून नगराध्यक्षपदासाठी माजी नगरसेवक नागेश गावडे यांचा नगरसेवक उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। कामठी नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून अजय अग्रवाल यांना उमेदवारी मिळाली। अजय अग्रवाल यांना भाजपचा एबी फॉर्म मिळालाय। बावनकुळेंच्या मतदारसंघातील कामठी नगर परिषद भाजपसाठी महत्त्वाची आहे। कल्याणमधील पॅनल क्रमांक 24 मधून सुवर्णा साळुंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। आमचं काम बोलतं या टॅगलाईन नुसार आम्ही विभागाचा विकास करणार आहोत, असं मत त्यांनी व्यक्त केलं। जळगावच्या धरणगाव नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून वैशाली विनय भावे यांनी उमेदवारी अर्ज केलाय। गुलाबराव पाटील यांच्या संपर्क कार्यालयातून पायी रॅली काढत वैशाली भावे यांनी पालिकेत अर्ज सादर केला। अमित ठाकरेंनी मातोश्रीवर आदित्य ठाकरेंची भेट घेतली। कौटुंबिक सोहळ्याची पत्रिका घेऊन अमित ठाकरे मातोश्रीवर गेल्याची माहिती आहे। भाजपच्या निवडणूक संचालन समितीची मंगळवारी बैठक होणार आहे। भाजप निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि स्थानिक पातळीवरील झालेल्या युतीबाबत सखोल चर्चा होणार आहे। पंढरपुरात भाजपचं कमळ फुलण्याची दाट शक्यता असल्यानं अनेक इच्छुक महिला उमेदवारांनी भाजपकडे उमेदवारी मागणी केली होती। त्यामुळे उमेदवारी देण्याबाबत शहरात कमालीचा सस्पेन्स निर्माण झाला। शेवटी श्यामल शिरसट यांना भाजपनं उमेदवारी दिल्यानं हा सस्पेन्स संपलाय। बिहारचा विजय भाजपचा नसून निवडणूक आयोगाचा आहे। देशाला अराजकतेकडे घेऊन जाण्याची सुरुवात नरेंद्र मोदींनी केली, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। गोंदिया नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे सचिन शेंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। सचिन शेंडे आणि गोंदिया शहरातील ज्या अनेक समस्या त्यांना दूर करण्याचं प्राधान्य देणार असल्याचं सांगितलंय।
त्यांनी यावर्षी परिवर्तन होणार असल्याचंही म्हणाले. भारतीय जनता पार्टीनं कराड नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या उमेदवारीची अधिकृत यादी प्रसिद्ध केली. कराडच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी ज्येष्ठ हिंदुवादी नेते विनायक पावसकर यांना दिली. रायगडच्या रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालघर हत्याकांडामागे भाजपच होतं असं म्हणायचं का, असा प्रश्न आमदार रोहित पवारांनी उपस्थित केलेला आहे. तर काशीनाथ चौधरींना वॉशिंग मशीनमध्ये घालून भाजपनं पक्षात घेतलं, त्यामुळे पालघर हत्याकांडामागे भाजपच होतं का असं म्हणायचं का, असा प्रश्नही रोहित पवारांनी उपस्थित केला. बुलढाणा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा एकला चलोरेचा नारा आहे. खामगाव नगराध्यक्षपदासाठी अपर्णा फोंडकर यांनी अर्ज भरलाय. अपर्णा फोंडकर आकाश फोंडकर यांच्या वहिनी आहेत. आदित्य तटकरे यांनी एक्सपोस्ट करत ही माहिती दिली आहे. राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. या अडचणींची गांभीर्यानं नोंद घेत राज्य सरकारनं हा निर्णय घेतला. आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पुण्यातील नवले पुलावर अपघाताची मालिका सुरूच आहे. तीव्र उतारावरून येत असताना 4 ते 5 गाड्या एकमेकांना धडकल्यात. अपघातात एक कंटेनरसह 3 चारचाकी वाहनांचं नुकसान झालं. उद्धव ठाकरेंच्या हस्ते मातोश्री निवासस्थानी कीर्तिकुमार शिंदे लिखित इतिहास घडवणारा व्यंगचित्रकार या डिजिटल चारित्र्याच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. विशेष म्हणजे या पोस्टरमधील व्यंगचित्र हे बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना करण्यापूर्वी ते स्वतः साप्ताहिक मार्मिकचे संपादक असताना रेखाटलं होतं. नाशिकच्या भोसले मिलिटरी शाळेच्या आवारात बिबट्या दिसून आल्यानं खळबळ माजली. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा प्रशासनानं शाळेला सुट्टी दिली आहे. 2 दिवसांपूर्वी याच भागातील काही अंतरावर बिबट्याला जेरबंद करण्यात आलं होतं.